कुलकर्णी ग्रेसच्या कवितेबाबत असं म्हणतात की त्यांच्या काही कविता विशुद्ध भावकविता आहेत. स्थलकाल निरपेक्ष किंवा परिस्थिती व्यक्ती निरपेक्ष अनुभव जी कविता देते ती विशुद्ध भावकविता. आणि असा निराकार अनुभव साकार करण्यासाठी कवी निसर्ग प्रतिमा योजतो. ग्रेसच्या कवितेबाबत दभींचं हे म्हणणं जर प्रमाण मानलं तर आजच्या कवितेतली संध्याकाळ दीपक कशी अनुभवतात ते ऐकूया संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या 8व्या भागात. नमस्कार. आजची पुढची कविता सूर्यास्ताचे पाणी. या कवितेला सुरुवात करण्याआधी एका गोष्टीचा अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करायचा आहे. मराठी अस्मिता या आमच्या संस्थेने सुरू केलेल्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद आहे. अनेक अपरिचित माणसांचेही संदेश येतात, मेसेज येतात आणि त्यांना याचा खूप आनंद होतो. आणि खरं तर आम्हाला याचं खूप बरं वाटतं, कारण हेच काम मराठी अस्मिता या आमच्या संस्थेचं आहे. त्यामुळे तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजची कविता सूर्यास्ताचे पाणी. आधी आपल्या प्रथेप्रमाणे सगळी कविता वाचतो आणि मग आपण त्याच्या 2-2 ओळींच्या अर्थाकडे जाऊ. संध्याकाळी माझ्या जवळी सर्व देवळे जमली, तरंग पसरून रंग दिशेने क्षितिज उतरले खाली. अर्धविरागी वर्तुळ भरले चरित्र कंपित पाणी, घुंगुर भिजल्या वाटांवरती सरण रचावे कोणी. संध्याकाळी दूर पहाडी एक धुक्याची नगरी, स्वप्ना वाचून अंधारावर जशी पावले गोरी. शहर धुळीचे सांज धुळीची रात्र धुळीची किमया, धुळीत पडती अश्रू तिथे तू ध्वस्त दिसशी छाया. संध्याकाळी हाकेमध्ये रे मूक उभे रे कोणी, या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी. एक अत्यंत सूर्यास्ताच्या वेळेचं विलक्षण वर्णन असणारी कविता आहे. एका अत्यंत अजाण अशा दुःखाच्या खोल अनुभवाची मांडणी या कवितेत ग्रेस करतात. सूर्यास्ताच्या त्यांच्या आवडत्या वेळेची ही करुणाष्टक आहे असं मला वाटतं. ही करुणाष्टक ग्रेस अत्यंत ताकदीने उभी करतात. संध्याकाळी माझ्या जवळी सर्व देवळे जमली, तरंग पसरून रंग दिशेने क्षितिज उतरले खाली. माझ्या मनात आता प्रार्थनेची वेळ झाली आहे. संध्याकाळ आहे, सूर्यास्ताची वेळ आहे. आणि ती प्रार्थनेची जी माझी इच्छा आहे किंवा प्रार्थनेचा जो माझ्या मनात त्याची जी इच्छा प्रकट झाली ती इतकी तीव्र आहे की सगळी देवळं जणू माझ्या भोवती जमली आहेत. म्हणजे मी स्वतःच एक प्रार्थना होऊन गेलोय का? प्रार्थनांचे जे उच्चार असतात ते नेहमी त्या ईश्वराची करुणा भाकत असतात. प्रार्थना देवळांच्या आसऱ्याने करतो आपण, कारण ते ईश्वराचं निवासस्थान असतं. पण अशी सर्व देवळं माझ्या भोवती जमली, इतक्या माझ्या भावना सर्वव्यापी आहेत, इतक्या त्या तीव्र आहेत, इतक्या त्या आसोसीच्या एका उंचीवर आहे, एका आरोहावर आहेत माझ्या भावना. तरंग म्हणजे काय? मनात उमटणारे अनेक भावपदर फडफडणारे सतत, आणि अशा अनेक तरंगांना पसरवून त्यातली विविध रंगाची घुसमट घेऊन क्षितिजाची पखाल जणू खाली उतरते. काय वर्णन आहे! तरंग पसरून रंग दिशेने क्षितिज उतरते खाली. माझ्या मनात माझ्या प्रार्थनांच्या वेळेला सगळी देवळं जमली आहेत, इतक्या त्या प्रार्थनेचे स्वर माझे सर्वव्यापी होत आहेत. आणि त्या वेळेला क्षितिज पण सगळ्या आपल्या ढगांचे, आकाशातले आपल्या बरोबरचे सगळे रंग घेऊन जणू एक तरंग घेऊन असं खाली उतरत आहे. म्हणजे निसर्गाचं अनेक रंगांचं क्षितिज आणि माझं मन, म्हणजे क्षितिज इथे एक प्रतिमा होते आणि मन ही माझी अवस्था आहे. म्हणजे माझ्या मनात जसे प्रार्थनांचे स्वर तसं क्षितिजामध्ये अनेक रंग. आपल्या भावनांना
निसर्ग चित्राशी तादात्म्य पावणारे हे ग्रेस. म्हणून ते ते म्हणजे अशक्य आहे. एखाद्या कवीला आपल्या भावना अशा वैश्विक दिसणं, आकाशात दिसणं, आकाशाशी त्याची जोड घालता येणं, हीच मुळात एक दुर्मिळ घटना आहे. अर्धविरागी वर्तुळ भरले चरित्र कंपित पाणी, घुंगर भिजल्या वाटांवरती सरण रचावे कोणी. काय सुंदर कल्पना आहे बघा. अर्धविरागी वर्तुळ भरले चरित्र कंपित पाणी. आपल्याला अर्ध आकाश दिसत असतं नेहमी, बरोबर. म्हणजे ज्या आकाशात आपण स्वप्नांचे एरवी आपले दिवसभर ढग विहरत असतात, जे आकाश दिवसाच्या इतर प्रहरी मनात उमटणाऱ्या आपल्या सगळ्या स्वप्नांना आसरा द्यायचं काम करतं, ते आकाश संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला मात्र विरागी होऊन जातं. ते अर्धवर्तुळ जे आहे ते विरागी होऊन जातं. चरित्रकंपित पाणी. या संध्याकाळच्या प्रहरात ते अर्धविरागी वर्तुळ आता भरून गेलंय. कशाने आणि कसं भरलंय? चरित्र म्हणजे काय? चरित्र म्हणजे अस्तित्व. माझं अस्तित्व कंपित झालंय म्हणून तसं आहे. म्हणजे पाणी केव्हा कंपित होतं? जेव्हा त्याच्यावर काहीतरी पडतं, कसला तरी आघात होतो, तेव्हा त्याच्यावर तरंग उमटतात, ती एक थरथर उमटते. माझं अस्तित्व, माझं अवघं चरित्र, माझं अस्तित्व आत्ता या क्षणी इतकं कंपित झालंय त्या पाण्यासारखं. एक अबोध अशी थरथर उमटली आहे माझ्या अंतरंगात. उमटते आहे. संध्याकाळी मन माझं कासावीस होत असतं कुणाच्या तरी आठवणीने. आयुष्यातलं असं काहीतरी हरवलंय की जे परत यायची सुतराम शक्यता नाही. म्हणजे पण त्यात माझं मन इतकं अडकून पडलंय की ती एक अजाण थरथर तयार झाली आहे. अजून एक परिमाण इथे ग्रेस आणतात बघा. आणि तेच ग्रेस यांची ताकद आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मन कासावीस झालंय, कंपित पाण्यासारखी एक अबोधशी थरथर मनामध्ये आहे. थरथर असते तेव्हा भय असतं, थरथर असतं तेव्हा कंपन असतं, आणि कंपन असतं ते अस्थिरतेचं लक्षण आहे. सगळं काही स्थिर असताना त्यावर कंपनं नसतात, ते अस्थिर झालं की कंपनं उमटतात. काहीतरी निसटून गेलं, काही स्थिर नाही, सगळं अस्थिर आहे, निसटणार आहे सगळं. अशा वेळेला ती थरथर जाणवते. ती थरथर, ती अबोध आहे, ती अजाण आहे. तिचा अर्थ कदाचित मला सांगता येणार नाही, तिचं तर्कशास्त्र मागता येणार नाही, तर्कशास्त्र तसंही पागळं असतं म्हणा. पण भावनेच्या बळावर ती थरथर अशी माझ्या अंतरंगात चालू आहे, जणू माझं अस्तित्वच एखाद्या कंपित पाण्यासारखं झालं आहे. आणि इथे अजून एक परिमाण ग्रेस आणतात. परतणारी गुरं आहेत, त्यांच्या गळ्यातल्या घुंगुराचा नाद हा त्यांच्या येण्याच्या वाटेवर सांडलेला आहे. एखादा सडा असतो तसा. आता घुंगुराचा नाद हा संध्याकाळ आणतं. घुंगुराच्या नादाचा सडा, घुंगूर रस्त्यावर पडणे, घुंगुराचा नाद, म्हणजे इथे नाद, आकार, त्याचं अस्तित्व, त्याची अवस्था, हे सगळं कसं एक होऊन जातं. त्या संध्याकाळी आपल्या घराकडे परतणाऱ्या त्या कातरवेळी त्या गुरांच्या गळ्यातील घंटातून वाजणाऱ्या नादाचा सडा त्या येणाऱ्या वाट्यांवर पसरल्या आहेत. आणि म्हणून ती घुंगुरवाट भिजली आहे. आणि त्याच वेळेला ती भिजलेली असताना तिथे आणखीन एक परिमाण ग्रेस ॲड करतात. आणि ते आहे की एखादं सरण रचावं त्या वाटेवर. इतकी शोकमग्नता आली आहे, इतका शोक आहे. म्हणजे यावेळी कोणाचे तरी अंतिम प्रवास सुरू झाले आहेत का? इतका शोक आहे. म्हणून त्या वाटेवर सरण रचावे कोणी. म्हणजे शब्दांना अर्थाचं परिमाण देताना किती सजग आणि किती जाणीवपूर्वक ग्रेस आपले शब्दरचना योजतात बघा. सरण म्हणजे काय? कोणतरी निघून गेलंय कायमचं असं पण आहे, किंवा ज्याच्या आसऱ्याने जगत राहावं, जिच्या आसऱ्याने जगत राहावं अशा सलगीचा मृत्यू झालाय. ती परत येणार नाही अशी एक भय आहे, त्याची एक थरथर आहे. ती थरथर कंपित पाण्यासारखी अंतरंगात आहे. म्हणजे एखादा माणूस आपल्यापासून तुटणं असतं की नाही, ते त्या नात्याचा मृत्यू होणं असतं. आणि हे त्यावेळेला त्या अर्थाने आपल्या कधी लक्षात येत नाही, पण ते विदारक असतं बरं का. एखादी गोष्ट जमली नाही, त्यामुळे नात्याचा मृत्यू त्यामुळे होऊ द्यायचा नसतो. सगळ्याच गोष्टी आयुष्यात जमतात असं नाही. एखादा ढग उफराटा असतो, एखादा ढग काळवंटतो, एखादा ढग बरसून जातो, एखादा ढग सरकत जातो. हे सगळं घडतं
पण आकाश जे असतं ना ते नातं असतं. त्यामुळे एखादी घटना, एखादा तरंग असतो त्या आकाशामध्ये. त्यामुळे नाते नावाच्या आकाशात तो येतो आणि जातो, आकाश तिथेच असतं, तसं असतं. म्हणून हा मृत्यू हुरायचा नसतो नात्याचा कधी. गैरसमज होतात, माणसं येतात जातात भेटतात, पण ते नातं अक्षय आहे. त्या नात्याच्या खाली आपलं आयुष्य सुरक्षित असतं किंवा सलगीचं असतं, किंवा ते या अवस्थेला पोचत नाही मग संध्याकाळी की सगळी थरथर होते, उदासी येते, असं होत नाही. पण तसं झालंय, कुणीतरी चरण रचावं आणि त्या गुंगूर भरल्या वाटा भिजाव्यात, असं झालंय माझ्या आयुष्यात. संध्याकाळी दूर पहाडी एक धुक्याची नगरी, स्वप्ना वाचून अंधारावर जशी पावले गोरी. शहर धुळीचे, सांज धुळीची, रात्र धुळीची किमया. धुळीत पडती अश्रू तिथे तू, ध्वस्त दिसशी छाया. या 4 ओळी मुद्दाहून मी एकत्र घेतोय, कारण चारींचं एक मिळून एक कोलाज आहे, या चारींचं मिळून एक भावविश्व आहे, या 4 ओळींचं मिळून एक अवकाश आहे. पुन्हा एकदा वाचतो. संध्याकाळी दूर पहाडी दूर धुक्याची नगरी, स्वप्ना वाचून अंधारावर जशी पावले गोरी. शहर धुळीचे, सांज धुळीची, रात्र धुळीची किमया. धुळीत पडती अश्रू तिथे तू, ध्वस्त दिसशी छाया. बघा, संध्याकाळ अजून एक आता पाऊल खाली उतरली आहे, आणि मग त्या अबोध अशा दुःखाला अजून एक परिमाण लाभतं, आणि ते अस्पष्टपणाचं आहे, ते धूसरतेच आहे. सगळं अस्पष्टतेचं, म्हणजे काही न धीट आदमास येणार नाही, त्यात स्पष्टता नसेल, अशा एका अबोध अशा त्या संध्याकाळ तशीच असते. ती अशी वेळ आहे दिवस आणि रात्रीच्या संगमावरची, ज्यात धड दिवस नसतो आणि रात्र नसते. एक काहीतरी तिला नाव देता येत नाही, ती असली एक अर्धवट वेळ आहे. तसं एक अस्पष्ट अर्धवट अवकाश आहे. एक पाऊल ती आणखी खाली उतरली की मग त्या अबोध अशा दुःखाला अजून एक परिमाण लाभतं. मी म्हटलं तसं ते अस्पष्टपणाचं, या धूसरतेचं आहे. एखाद्या अनोळखी दूर असणाऱ्या पहाडावर असलेली नगरी त्या अनोळखी धुक्यात हरवून जावी, तसं आहे सगळं. म्हणजे कुठल्याही स्वप्नांच्या रंगाशिवाय असणारी, नुसतीच गोरी असणारी पावलं अंधारावर उमटावी, तसं हे दृश्य आहे. नुसतं गोरपण म्हणजे शुभ्रपण, त्यात कुठलेही रंग नाही. एक धुक्याची नगरी एका पहाडावरची, म्हणजे शब्दचित्र बघा कसं असतं. माझ्या भावनांचं मला सांगितलं, तुम्हाला आत्ता वाईट वाटलं, जरा त्याचं चित्र काढा, तर चित्र असं असतं. ग्रेस यांच्यासारखा ताकदवान माणूस ते चित्र असं शब्दात उभं करतो. कसं, हे कशी अवस्था आहे. आणखीन संध्याकाळी एक पाऊल खाली उतरल्यावर काय झालंय, तर एखाद्या अनोळखी दूर पहाडावर असल्यासारखी ही नगरीच त्या अनोळखी दुःखात हरवून गेली आहे. हे सगळं अस्पष्ट, संदिग्ध झालंय, धूसर झालंय, आणि कुठल्याही स्वप्नांच्या रंगाशिवाय. रंग हे स्वप्नांचे असतात. आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्यात स्वप्न ॲड होतात, तसे रंग ॲड होतात. दुःखाचा रंग काळा आहे आणि विरागीपणाचा रंग गोरा आहे. काही घेणं देणं नसण्याचा, सगळ्यातून निघून जाण्याचा रंग गोरा आहे, आणि शोकाचा रंग काळा आहे, असं मानलं जातं. या सगळ्यांवर तरंग उठवतात ते स्वप्नांचे रंग असतात. पण मात्र हे आत्ता अशी वेळ आहे की एखाद्या धुक्याच्या दूर पहाडावर धुक्यात हरवलेली एक नगरी असावी. म्हणजे कशी, तर कुठल्याही स्वप्नांच्या रंगाशिवाय गोरी पावलं नुसती उमटत राहावी, तसं वाटतंय. त्यातनं कुठल्याही भावना नाही. म्हणजे अंधारावर त्या हळूहळू खाली येणाऱ्या संध्याकाळच्या अत्यंत मंद होत जाणाऱ्या स्पष्टतेवर, त्या अस्पष्टतेने भारलेल्या वातावरणात, त्या धुसरतेच्या आकाशात, त्या सगळ्या पहाडावर धुक्याने भारलेल्या सगळ्या सांज वेळेला नुसती अंधारावर एखादी गोरी पावलं उमटत जावी, तसं चाललंय. त्यात कुठलीही स्वप्न नाही. सगळ्या जाणीवांचं धुकं करणाऱ्या धुक्याचं कसं सर्वव्यापी अस्तित्व आहे बघा. मग आणखीन एक पाऊल, एक ओळ ग्रेस पुढे जातात. ते म्हणतात, शहर, संध्याकाळ, सांज, रात्र, हे सगळंच धुक्याच्या धुळीने माखलेलं आहे. म्हणजे हे सगळं माझ्या जाणीवांना आता आंधळं करणारं झालंय. न दिसणं म्हणजे आंधळं. ग्रेस आंधळेपणाची फार सुंदर व्याख्या करतात. ते एका ठिकाणी असं म्हणले होते की सावल्यांनी आंधळं झालेल्या अंगणात मी भेटायला गेलो. तुम्ही उन्हातून, प्रखर उन्हातून सावलीत जाल ना, तेव्हा त्या सावलीतलं जे अंगण असतं किंवा सावलीतली एखादी जागा असते, वास्तू असते, ती तुम्हाला एक क्षण दिसत नाही, तुम्हाला आंधळं पण येतं.
आता ही खरी तर आपल्या बुबुळांशी संबंधित, आपल्या रेटिनाशी, नेत्रपटलाशी संबंधित अशी सायंटिफिक शास्त्रीय गोष्ट आहे. पण ते आंधळपणे ते मनात असतं ना, ते डोळ्यावर नाही येत. म्हणजे त्या डोळ्यातनं जे उतरतं ते मनात. म्हणून काय म्हणतात ग्रेस, की इतकं सगळं आहे की माझ्या जाणीवांचं सगळं धुकं झालंय. या धुक्याचं अस्तित्व कसं सर्वव्यापी आहे बघा. शहर, सांज, रात्र सगळं धुक्याच्या ओळीने माकून गेलंय. माझ्या जाणीवांना आंधळं करणारं आणि इतकं सारं घेरून टाकणारं भवताली आहे. म्हणजे मी प्रार्थनेने सुरुवात केली. माझं आयुष्याची थरथर मला जाणवली. माझ्या आतड्याची एक थरथर सुरू आहे. संध्याकाळी गुरांची वाट त्यांच्या घुंगुरांच्या नादाने भिजलेली आहे. कोणीतरी आयुष्यातून निघून गेलं. एक सलगी होती, एक जागा होती, ओली ओलसर, एक कोपरा होता हळवा, तो तुटून गेलाय आयुष्यातला. आणि त्या वाटेवर एखादं सरण रचावं आहे. त्या नात्याचा मृत्यू झालाय, त्याचं सरण येत आहे, त्याचा निरोप घेतलाय का असं मला वाटावं. आणि मग मी इकडे तिकडे बघेल तेव्हा हे बाजूचं सगळं अस्पष्ट आहे. मला आसराच नाही, कुठलाही स्पष्टतेचा नाही, सगळं धुक्याचं आंधळपण आहे. माझ्या जाणीवांची धुके करणारी वेळ आहे. पण तिथे एक गोष्ट मात्र ग्रेस सांगतात, हे सगळं असताना माझी सखी मात्र तिथे हाकेत उभी आहे. शेवटच्या दोन ओळी इतक्या छान आहेत. संध्याकाळी हाकेमध्ये रे मूक उभे रे कोणी, या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी. माझी सखी या सगळ्या ह्याच्यात मूकपणे उभी आहे. आता ती मूक आहे कारण संवादाचे कुठलेही पूल आमच्यात शिल्लक नाहीत. ती उभी आहे दुःख असताना, आंधळपण असताना, कारण तिचं स्मरण जाता जात नाही. तशी उभीच राहते अंधारात. आम्ही शब्द बोलत नाही, तिकडून इकडे काही येत नाही, इकडून तिकडे काही जात नाही, पण ती अशी त्या अंधारात मूकपणे उभी आहे. काय कल्पना आहे बघा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या आठवणींमध्ये असं कोणीतरी मूकपणे उभं असतं निघून गेलेलं. तुम्ही कधीही बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची आठवण येते आणि ती आपल्या आयुष्यात नसते, तेव्हा ती आपल्या हाकेमध्ये अशी मूकपणे उभी असते. आणि ती वेळ असते ती जाणीव करून देणारी की कोणीतरी मूकपणे उभं आहे. ती संध्याकाळची आहे ग्रेस यांच्या बाबतीत. म्हणून तिचं स्मरण जात नाही. आसोशी अशीच असते ना, ती इतकी उत्कट असते, त्याच्या सोयीसोयीच्या रस्त्याने जात नाही, त्याशी उभी राहते. कारण आतडं जोडलेलं असतं आसोशीशी. आपलं आतडं आपल्या शरीराचा एक भाग असतो तो. म्हणजे माझ्या एखाद्या व्यक्तीवर असणारं प्रेम, माझ्या एखाद्या व्यक्तीबद्दल असणारी आसोशी, ती आसक्ती, याचा एक आतड्याशी जोडलं जाणं असतं. आणि म्हणून ती उभी असते सतत माझ्या हाकेमध्ये. मला हवं तेव्हा मला ती दिसते, पण ती मूकपणे उभी असते. तो संवाद नसतो, तिथं काही बोलणं होत नाही, ते मूक आहे. एखादं दुःख असतं मूक, एखादं झाड असतं मूक, एखादा अबोध, अजाण, कुठल्याही संवादाला, आदान प्रदानाला अस्तित्व नसणारं असं काहीतरी असतं. कारण आतडं जोडलेलं असतं तिच्याशी. असल्या भावना कोणाच्याही वाटेला येऊ नये खरं तर. म्हणजे अशी असोशी, तिचं मूक होणं हे कोणाच्या आयुष्यात येऊ नये. अशी प्रतारणा कोणाच्या आयुष्यात घडू नये. कारण ते पापी आहे, ते पाप आहे. असं पुण्याचं आतडं असतं हे की ते पाप वाटावं. ते धुक्याचं देऊळ आहे, ते पुण्याचं देऊळ आहे धुक्यातलं. आणि म्हणून त्याला प्रार्थना जोडतात ग्रेस. बघा तुम्ही, एक असं चित्र उभं राहतं, कसा अवकाश, कसा कॅनव्हास उभा राहतो की याच्याशी प्रतारणा झाली असेल, कोणी माझ्याशी केली असेल तर ते पापी वाटावं इतकं माझं पुण्याचं आतडं आहे, इतकी ती आसोशी पुण्याची आहे. जणू ते पुण्याचं देऊळ आहे. देऊळ, पुण्य, देव, ते देऊळ आहे. आणि म्हणून मी प्रार्थना करतोय, म्हणून त्याला प्रार्थना जोडली आहे. हे सगळ्यांना लाभत नाही. ज्यांना लाभतं त्यांनी ते प्राणापलीकडे जपायचं असतं. कारण का जपायचं असतं? कारण त्या आश्रयाला, त्याच्याच आश्रयाला जाऊन त्या हाडांच्या कुशीत त्वचेचं पाणी व्हावं इतकं दुर्लभ असतं ते. या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी. नुसतं मूकपणे उभं असणं, ती स्मरण, ती आठवण मला असं हे करते की अशी असोशी, असं आतून दाटून येतं, असं आतड्यातून उमाळा येतो, असं वाटतं, इतकं कासावीस होतो, इतकी थरथर वाटते की असं वाटतं की त्या हाडांच्या कुशीत त्वचेचं पाणी व्हावं.
म्हणजे प्रेम इतकं आतड्याने जोडलेलं असेल तरच हे शक्य आहे. काय शक्य आहे? त्वचेचं विरघळून जाणं. त्वचेचं विरघळून जाणं ही सोपी गोष्ट नाही. त्वचा हा आपला परिचय असतो मित्रांनो. त्वचा हा आपला परिचय, आपली ओळख असते लोकांची असलेली. ती विरघळून टाकण्याचं, ती नष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ त्या दाटलेल्या आसोशीत असू शकतं, आणखी कुठल्याही भावनेत असू शकत नाही. आकाशगामी देवळांच्या प्रार्थनेनं सुरू झालेली ही कविता एका अबोधपणे भोगायला लागलेल्या दुःखाच्या उंबऱ्यावर दिवे लागण्याला येऊन उभी राहते. आणि हा सगळा प्रवास ग्रेस यांच्या त्या रेखाटनातून शब्दांच्या आपल्याला घडतो. हा इतका मोठा चित्रकार आहे, हा इतका दुर्मिळ असा चित्रकार आहे की तो आपल्या भावनेचे तरंग सगळ्या विश्वावर उमटवू शकतो आणि त्याचा आपल्याला एक फील देऊ शकतो. एखादं म्हणजे एखादं असं सगळ्या अंगाने शोषून घेतल्यासारखं आहे. इथे आपले डोळे ओलावतात, आपले कान तृप्त होतात ते ऐकताना, ते वाचताना आपले डोळे निवतात, आपल्या आतड्याला एक असं वाटतं की काय परीघ उभा केलाय. म्हणजे देवळांच्या आसराने कविता सुरू होते, प्रार्थनेने सुरू होते आणि मग ती अबोधपणे त्याचा अर्थ न कळलेल्या एका दुःखाच्या उंबऱ्यावर संध्याकाळच्या वेळेला येऊन उभी राहते. आणि म्हणून ही सूर्यास्ताची वेळ आहे, म्हणून हे सूर्यास्ताचं पाणी आहे. या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी, हे सूर्यास्ताचं पाणी आहे. एक वेळ म्हणजे एक आर्त अशी आपण राहिलेल्या इच्छा आणि ती वेळ याचा एक सांधा जुळतो. मी पुन्हा एकदा सगळी कविता वाचतो आणि मग आपण थांबूयात. ग्रेस यांच्या कवितांचं म्हणजे सगळ्यात आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की अनुभव हा कधी असा एकटा येत नाही. अनुभव फक्त काय झाडच दिसतं असं होत नाही. हे सगळं एकत्र रोल्ड इन टू वन, हे सगळं मिळून एक अवकाश तयार होतं आपल्या मनात. आणि ज्यांनी ज्यांनी आयुष्यात प्रेम केलं असेल, ज्यांना ज्यांना या अशा पद्धतीच्या आसोशीचा अनुभव असेल, त्या वेळेला भोवताल त्यांचा त्या आसोशीचा भाग होऊन येतो हे त्यांनी अनुभवलं असणार आहे. फक्त आपल्याकडे ते शब्द नाही, आपल्या डोक्यावर सरस्वतीचा हात नाही, आपण ते शब्द लिहू शकत नाही. ते फक्त ग्रेस सारखा एक समर्थ चित्रकार ते रेखाटू शकतो. त्यांचं ऋण आहे आपल्यावर, ते कधीही फिटणार नाही. आकाशाचं ऋण असतं तसंच आहे, ते कधी फेडायचं नसतं. आकाशाचे आभार मानायचे नसतात, आकाशाचं ऋण फेडायचं नसतं. आपण त्याच्या खाली फक्त जगायचं असतं. कारण आपल्या जगण्याचं कारण आकाश असतं, जगण्याचा आसरा आकाश असतं आणि जगण्याचा परिणाम हा आकाशातनं येत असतो. त्यामुळे सूर्यास्ताचं पाणी, संध्याकाळी माझ्या जवळी सर्व देवळे जमली, तरंग पसरून रंग दिशेने क्षितिज उतरले खाली, अर्धविरागी वर्तुळ भरले चरित्र कंपित पाणी, घुंगुर भिजल्या वाटांवरती सरळ रचावे कोणी, संध्याकाळी दूर पहाडी एक धुक्याची नगरी, स्वप्ना वाचून अंधारावर जशी पावले गोरी, शहर धुळीचे सांज धुळीची रात्र धुळीची किमया, धुळीत पडती अश्रू तिथे तू ध्वस्त दिसशी छाया, धुळीतली छाया. संध्याकाळी हकेमध्ये रे मूक उभे रे कोणी, या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी. आपल्या आसोशीला आपलं समर्पण असतं. म्हणून मी काय म्हटलं, या संध्याकाळच्या अजान वेळेची करुणाष्टक ग्रेस उभी करतात. ही अत्यंत आतड्याला गुरफटून टाकणारी, आतड्याची एकतार छेडणारी अशी करुणाष्टक आहे. धन्यवाद.